नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आपल्या मनस्वास्थ्याशी संबंधित गोष्टी बोलत असतो. म्हणजेच आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत जो काही ताणतणाव, जो काही स्ट्रेस असतो किंवा जो काही मानसिक त्रास असतो त्याच्यासाठी आपल्याला आपल्या पातळीवरती काय करता येईल आणि आपण त्याच्यातून अगदी सहजपणाने कसं बाहेर पडू शकू यावर आपण बोलत असतो. आत्तापर्यंत चॅनलवरती खूप वेगवेगळे व्हिडिओज आलेले आहेत, जसं अँगर मॅनेजमेंट आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट आहे, राग कमी करण्यासाठी आपण काय करायचं, आपल्या विचारांवर कसं काम करायचं, मानसिक त्रासामध्ये बरेच वेगवेगळे त्रास असतात तर त्या सगळ्यावरचे व्हिडिओज आहेत. रिलॅक्सेशन टेक्निक्स कोणते कोणते असतात त्याच्यावरचे व्हिडिओज आहेत. आपण आपलं मन शांत करण्यासाठी काही छोट्याशा गोष्टी आपल्याला करून सुद्धा त्याचा खूप फायदा होतो. तर रिलॅक्सेशन टेक्निक्सचे 4 व्हिडिओज आपण या चॅनलवरती आहेत आपले. त्यानंतर नेगेटिव्ह थॉट्स कोणते कोणते असतात, त्याचे प्रकार कुठले कुठले आहेत, ते कसे ओळखायचे आणि स्वतःला काय सांगायचं जेणेकरून त्या नेगेटिव्ह थॉट्समधून आपल्याला बाहेर पडता येईल, असे नेगेटिव्ह थॉट्सचे 4 प्रकार आहेत. 4 व्हिडिओज आहेत वेगवेगळ्या प्रकारांचे. तर त्याच्याही लिंक्स, या सगळ्या गोष्टींच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते प्रत्येक व्हिडिओच्या. त्या तुम्ही चेक करत जा जेणेकरून तुम्हाला ज्याची गरज आहे सध्या जास्त त्या व्हिडिओचा तुम्हाला उपयोग करून घेता येऊ शकेल. ग्रॅटिट्यूडवरती पण आहेत, जर्नलिंगवरती आहेत. आपण कृतज्ञता कशी व्यक्त करायची जेणेकरून मन कसं शांत राहील, मनातल्या भावना मोकळ्या करण्यासाठी ते लिहून काढणं किंवा त्या व्यक्त करणं हे कशा पद्धतीने आपण करू शकतो जेणेकरून मनातले नको असणाऱ्या गोष्टींचा आपल्याला सहजपणाने निचरा करता येईल. पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स कोणते कोणते असतात, ओव्हर थिंकिंग आहे, अँझायटी आहे, चिंता आहे, असे खूप वेगवेगळे विषय आहेत की ज्याच्यावरचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत. तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्टसुद्धा दिसतील. प्लेलिस्ट म्हणजे आपण कॅटेगरी वाईज ते व्हिडिओज त्या त्या कॅटेगरीमध्ये टाकलेले आहेत. म्हणजे जसं की स्वतःवरती काम करायचं, सेल्फ इम्प्रूव्हमेंट आपण म्हणालो तर त्याच्यामध्ये स्वतःला पुढे नेण्यासाठी ज्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये असतील. मग त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह करण्याच्या गोष्टी असतील, स्वतःला वर्तमानात ठेवण्यासाठीचं असतील किंवा स्वतःची ग्रोथ, स्वतःची प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातून असेल. जर आपण स्ट्रेस घेतला तर स्ट्रेस खूप वेगवेगळ्या प्रकारचा असतो. त्याचे व्हिडिओज हे त्या स्ट्रेस मॅनेजमेंटच्या कॅटेगरीमध्ये जातात. तर असे वेगवेगळे कॅटेगरीज प्लेलिस्ट आहेत, त्या तुम्ही चेक करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला ते आपोआपच सगळ्या गोष्टी समोर येतील आणि मग तुम्हाला हवे ते व्हिडिओचं तुम्हाला त्याची मदत तुम्हाला घेता येईल. आज जे बोलायचं आहे ते असं आहे की खूपदा व्हिडिओज तुम्ही बघता, तुम्हाला त्याचा उपयोग होतो असं वाटतं, पण होतं काय, छोटीशी गडबड अशी असते की व्हिडिओज बघून किंवा नुसतं ऐकून आपल्याला असं वाटतं की अरे आता सगळं काही चांगलं होईल किंवा सगळं व्यवस्थित होईल. पण आपण एक गोष्ट विसरतो की आपल्याला त्या व्हिडिओजमधून जे काही नवीन माहिती मिळाली किंवा मिळालेली माहिती आपल्याला आधी माहिती असेल पण पुन्हा आपण नव्याने ती ऐकल्यानंतर आपल्याला काही नवीन गोष्टी सुचल्या, आपल्याला स्वतःसाठी काही करावंसं वाटलं किंवा अरे आपल्याला आपल्या ताणातून बाहेर पडण्यासाठी आपण असं असं करू शकतो, अशी काही कल्पना व्हिडिओ बघितल्यानंतर ऐकल्यानंतर आपल्याला जर येत असेल तर आपण ती त्यावेळी लगेच लिहून काढली पाहिजे. किंवा व्हिडिओ बघितल्यानंतर ऐकल्यानंतर त्यातल्या काही महत्त्वाच्या ज्या टिप्स आहेत, काही गोष्टी ज्या आपण बोललेलो आहोत, ज्या आपल्याला मानसिक ताण दूर करण्यासाठी गरजेच्या आहेत त्या लिहून काढल्या पाहिजेत. नुसतं तो व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा छान वाटणं हे महत्त्वाचं नाही आहे. आपल्याला छान व्हायचं आहे, म्हणजे आपल्याला स्वतःवरती काम करायचं आहे. जर पॉझिटिव्ह ॲफर्मेशनचा आपण व्हिडिओ बघितला तर ते पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स आपण लिहून काढले आणि जर ते रोज आपण स्वतःवरती वापरले, कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने ते त्या व्हिडिओमध्ये सगळं एक्सप्लेन केलेलं असतं. पण मुद्दा हा आहे की आपण ते किती वापरतोय, कशा पद्धतीने वापरतोय. नुसते व्हिडिओ आपण बघतोय आणि ते तसंच राहतंय असं नाही. तर ते व्हिडिओ बघितल्यानंतर ऐकल्यानंतर त्याच्या नोट्स काढायला शिका. ॲक्च्युअली तुम्हाला कुठल्या गोष्टी त्याच्यातल्या चांगल्या वाटल्या किंवा ज्या तुम्हाला वापरता येतील रोजच्या आयुष्यामध्ये असं वाटतंय त्या तुम्ही लिहून काढा. त्या दैनंदिन जीवनामध्ये मला कशा पद्धतीने वापरता येतील, कुठल्या वेळी मी त्याचा उपयोग करू शकेन याचाही विचार करून ठेवा आणि त्या वापरायला सुरुवात करा.
जेव्हा तुम्ही मिळालेल्या ज्ञानाचा वापर करायला लागता रोजच्या आयुष्यामध्ये, तेव्हा खरं तुम्हाला समजायला लागेल की तुम्हाला त्याच्यातून कसा रिलीफ मिळतो आहे. तुमचा जो स्ट्रेस आहे, तुमचा जो मानसिक ताण आहे, जे नकारात्मक विचार आहे, त्याच्यातून बाहेर पडायला तुम्हाला कशी मदत मिळते हे तुम्हाला तेव्हाच कळणार आहे जेव्हा त्याची प्रॅक्टिस, जेव्हा त्याचा सराव रोजच्या रोज होईल. थोडा वेळ का होईना, पण स्वतःसाठी वेळ देऊन आपल्याला काही गोष्टी ज्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत, त्या आपण रोजच्या आयुष्यात प्रॅक्टिस करायला सुरुवात केली तर आपल्याला त्याचा बेनिफिट, त्याचा जो फायदा आहे तो दिसायला लागेल. तर मुख्य मुद्दा मला ह्या व्हिडिओमधून हेच सांगायचं होतं की तुम्हाला फायदा होतो आहे हे ऐकून वाचून मला खूप छान वाटतंय की ज्या उद्देशासाठी या चॅनलची आपण सुरुवात केलेली होती तो उद्देश हळूहळू का होईना पण लोकांपर्यंत पोहोचतो आहे, लोकांना मदत मिळते आहे. फक्त मला याच गोष्टीची आठवण करून द्यायची आहे की ते पक्क असलं पाहिजे. म्हणजे असं नको की ते आत्ता तात्पुरतं आपल्याला वाटतं आणि परत आपण आपल्या प्रॉब्लेममध्ये अडकत चाललेलो आहोत. याचा अर्थ आपण ते करायला विसरतो किंवा ते करणं राहून जातं आपल्याकडून. तर जे काही आपण करतोय ते सातत्याने चालू ठेवा. जोपर्यंत आपण पूर्णपणे आपल्या प्रॉब्लेममधून बाहेर येत नाही आहोत तोपर्यंत ते प्रयत्न चालू राहिले पाहिजेत. आणि तसंही प्रॉब्लेम जरी नसला ना तरी तुम्ही त्या गोष्टी चालू ठेवल्या, म्हणजे जसं रिलॅक्सेशन टेक्निक्स आहे, दीर्घ श्वसन आहे, माइंडफुलनेसचा एक्सरसाइज आहे किंवा व्हिज्युअलायझेशन आहे, ह्या गोष्टी तुम्हाला प्रॉब्लेम नसताना सुद्धा तुम्ही केल्या तरी तुम्हाला त्याचा खूप छान बेनिफिट होतो. म्हणजे आपण ज्या लाईफटाईमच्यासाठी ज्या आपण चांगल्या हॅबिट्स ज्या म्हणतो, चांगल्या सवयी की ज्या आयुष्यभर आपल्याला पुरतात, जसं चांगलं खाणं, चांगला व्यायाम हे काही फक्त आपण तात्पुरतं करत नाही, ते आयुष्यभरासाठी आपल्याला फायदा देतं. तसंच चांगले विचार करण्याची जी सवय आहे आणि तो विचार टिकावा ह्याच्यासाठी ज्या गोष्टी, जे एक्सरसाइजेस आपण व्हिडिओमधनं बोलतो, ज्या गोष्टी करण्याच्या, तर त्याच आपण कायमसाठी जरी केल्या, त्याचं प्रमाण आपण कमी करू शकतो. की आता आपल्याला खूप जास्त स्ट्रेस आहे, आपण दिवसातनं 5 वेळा 6 वेळा त्या गोष्टी केल्या आणि आपल्याला त्रास खूप कमी झालेला आहे किंवा त्रास अजिबात नाहीये, तेव्हा निदान ॲटलिस्ट दिवसातनं एकदा किंवा दोनदा तरी आपण ते करावं, जेणेकरून आयुष्यामध्ये परत नंतर कधीही कुठल्याही प्रकारचा छोटासा का होईना ताणतणाव आला तरी आपण त्याला पटकन रिॲक्ट होणार नाही किंवा त्या ताणतणावाचा खूप मोठा परिणाम आपल्यावरती होणार नाही आणि आपल्याला त्याच्यातून बाहेर पडणं सोपं जाईल. तर म्हणूनच मला हेच सांगायचं आहे की व्हिडिओज बघितल्यानंतर त्याच्या नोट्स ठेवा संग्रही, त्याचा वापर सुरू करा रोजच्या आयुष्यामध्ये आणि त्या वापरामध्ये सातत्य राहू द्या. रोजच्या रोज अगदी नियमाने एक 15 ते 20 मिनिटं आपण स्वतःसाठी देणं आणि त्या गोष्टी रोजच्या रोज प्रॅक्टिस करणं, याने तुम्हाला हळूहळू मदत होणार आहे त्या प्रॉब्लेम्समधून बाहेर पडण्यासाठी. आणि त्याची आपण नोंदही केली, जर रिटर्न लिहिलं आपण एका ठिकाणी एका डायरीमध्ये की आज या गोष्टी मी केल्या आणि ते केल्यानंतर, करण्याच्या आधी मला कसं वाटत होतं, जे बिफोर आफ्टर रिझल्ट्स असतात, करण्याच्या आधी मला कसं वाटत होतं की केल्यानंतर आता मला कसं वाटतंय, 0 to 10 मध्ये आपण त्याला रेट करू शकतो की माझी जी नकारात्मक भावना होती ती अगदी 8 ते 9च्या पातळीवरती होती आणि आता मी थोडा एक्सरसाइज केला, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स केले, दीर्घ श्वसन केलं किंवा माइंडफुलनेस केलं, तर ह्या करण्यानंतर त्या स्ट्रेसची पातळी कमी झालेली आहे आणि ती साधारण 6 वरती 5 वरती आलेली आहे. तर असं आपण त्याला आपल्या पद्धतीने जर आपण केलं, नोंद त्याची करून ठेवली रोजच्या रोज, तर ह्याने तुम्हाला मोटिवेशन सुद्धा मिळेल, प्रेरणा मिळेल की आपण आज जे काही 4 दिवस करतोय, 8 दिवस करतोय, त्याचे असे रिझल्ट्स मिळत आहेत, तर आपण हे केलं पाहिजे, त्याच्यात आपलं सातत्य राहिलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रेरित करतात. म्हणूनच व्हिडिओज नुसते पाहून बघून होणार नाही आहे, त्याचा ॲक्च्युअल फायदा घेण्यासाठी तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचत राहावी याच्यासाठी शेअर करत राहा आणि वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.